नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अभ्यासामध्ये मागे असणाऱ्या मुलांना आपण हुशार कसं बनवलं पाहिजे, त्या मुलांना आपण पुढे कसं नेलं पाहिजे। जी मुले अभ्यासात मागे आहेत तर त्या मुलांचा आपण सराव कसा घेतला पाहिजे, त्यांना आपण काय सांगितलं पाहिजे, त्यांना आपण काय प्रेरणा दिली पाहिजे। तर या सर्वांचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर मग चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा येईल। तर बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सुद्धा करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला। तर बघा, आता आपण बघणार आहोत की अभ्यासामध्ये जी मुले मागे असतात, जी मुले कमी असतात, तर त्या मुलांना आपण पुढे कसं न्यायचं। तर बघा, काही काही मुले ही सुरुवातीपासूनच अशी असतात का, जन्मतःच ही मुले अशी असतात का की त्यांना काहीच येत नाही? तर अजिबात नाही। तर असं अजिबात नसतं। आता बघा, जर तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला सायकल चालवायला अजून येत नाही आणि तुम्हाला मी सांगितलं की मला तुम्ही गाडी चालवून दाखवा, तर जमेल का हो? जर तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला अजून चालताही येत नाही आणि तुम्हाला मी सांगितलं की मला पळून दाखवा, मला धावून दाखवा, मला यामध्ये नंबर काढून दाखवा, तर येईल का सांगा? म्हणजे जी गोष्ट आपल्याला येतच नाही तर ती गोष्ट आपल्याला करायला सांगितली तर आपल्याला जमेल का? जर तुम्हाला अजून बेरीज येत नाही, वजाबाकी येत नाही आणि तुम्हाला मी डायरेक्ट म्हटलं की मला मला पदावली सोडवून दाखवा, तर तुम्हाला जमेल का? मग तुम्हाला जे काही अगोदर येत नाही तर त्यात ते तुम्हाला शिकलं पाहिजे अगोदर। म्हणजेच बघा, काही काही मुलं कशी असतात की काही काही मुलं ही फास्ट असतात, त्यांना एकदा जर आपण सांगितलं तर त्यांना पटकन येतं। पण काही काही मुलं अशी असतात की जन्मतःच अशी असतात असं नाही, पण त्या मुलांच्या मनावर ते रुजलेलं असतं की मला काहीच येत नाही, मला काहीच येत नाही, हे अगोदर डोक्यातून काढून टाकलं पाहिजे। मला हे का नाही येऊ शकत याचा आपण विचार केला पाहिजे। तर बघा, जर आपल्याला अभ्यासामध्ये टॉपर व्हायचं असेल, जर आपल्याला अभ्यासामध्ये पुढे जायचं असेल, तर आपण असं म्हणून नाही चालणार की मला काहीच येत नाही। आपला कॉन्फिडन्स इतका पाहिजे की मला या परीक्षेला मी टॉपर आलो पाहिजे, मी टॉपर आले पाहिजे, असा आपला कॉन्फिडन्स असला पाहिजे। तर बघा, आता काय होतं की कधी कधी खूप कष्ट घ्यावं लागतं आपल्याला। बघा, कोणतीही गोष्ट आपल्याला सहज मिळते का हो? तर कोणतीही गोष्ट आपल्याला सहज अजिबात नाही मिळत। आता बघा, एखादी गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर आपण त्यासाठी खूप प्रयत्न करतो। एखादं काम आपल्याला करायचं असेल तर ते काम जर आपण केलं तर त्याचे आपल्याला पैसे मिळतात। ते काय आपल्याला पैसे फुकट नाहीत मिळत, म्हणजे आपण काहीतरी कष्ट करतो आणि मग त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळतं। तसंच या अभ्यासात सुद्धा आहे। बघा, थोडंसं कष्ट आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागतं। कोणतीही गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत नाही, तर आपण त्रास सहन केला तरच आपल्याला यश मिळतं। अभ्यासाचंही तसंच आहे। जर आपण खूप अभ्यास केला, खूप मेहनत घेतली, जे आपल्याला येत नाही त्याचा आपण वारंवार सराव केला, तर ती गोष्ट आपण एक ना एक दिवस आत्मसात करतोच करतो। पण जर आपण त्या गोष्टीपासून दूर पळत चाललो तर काहीच उपयोग होणार नाही। तर आपण त्या गोष्टीला घाबरून चाललो तर काहीच उपयोग होणार नाही। मग आपण कुठेही त्यामध्ये आपल्याला यश मिळणार नाही। तर जी मुले अभ्यासामध्ये मागे आहेत तर त्या मुलांनी काय केलं पाहिजे बघा, किमान 15 मिनिटे दररोज अभ्यास केला पाहिजे। सुरुवातीला सुरुवातीला किमान 15 मिनिटे अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे की तुमचं लक्ष त्या अभ्यासामध्ये लागणार आहे, तुम्हाला त्या अभ्यासाविषयी गोडी आवड निर्माण होणार आहे आणि मग तुम्ही तुम्ही 15 म्हणत म्हणत दररोज मग 20, 25, 30 असं तुम्ही हळूहळू तुम्ही त्याचं टायमिंग वाढवणार आहात। पण त्याच्या आधी किमान तुम्ही दररोज 15 मिनिटे तुम्हाला अभ्यास केला पाहिजे। ज्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत तुम्ही त्या गोष्टीचा वारंवार सराव केला पाहिजे, बरोबर? मग कुठे पुढे जाऊन तुम्हाला तुमचा अभ्यास जो पुढचा आहे तर तुमचं जे टायमिंग आहे तुम्ही ते टायमिंग वाढवू शकाल आणि तुमचा अभ्यास परफेक्ट असा हा होणार आहे। तर बघा, तुम्ही 2 महिने या मुलांनी काय केलं पाहिजे की 2 महिने यांचा इतका सराव घेतला पाहिजे, इतका सराव घेतला पाहिजे की त्या मुलांना कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही अलिप्त ठेवू शकता। मग त्यात जास्तीत जास्त मोबाईल, बरोबर? जर तुम्ही मोबाईलला 2 महिने हातच नाही लावला, त्यामध्ये काय नोटिफिकेशन आले, कोणाचा मेसेज आलाय, कोणाचा फोन आलाय, आपण काहीच बघायचं नाही। फोनला आपण हातच नाही लावायचा। बघा, तुम्ही 2 महिने कंटिन्यू बसून अभ्यास केलात, का नाही तुम्ही टॉपर होणार? का नाही तुम्ही त्या हुशार मुलासारखे होणार?
जर तुम्ही मनावर घेतलं तर तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता. जर तुम्ही कंटिन्यू 2 महिने बसून अभ्यास केलात तर का नाही जमणार तुम्हाला? एक ना एक दिवस तुम्हाला जमेल ना. पण तुम्ही मनावर घेतलं पाहिजे. अगोदर तुम्ही मनावर घेतलं पाहिजे, मग तुम्हाला ही गोष्ट परफेक्ट जमणार आहे. तर हा झाला आपला दुसरा पॉइंट. तुम्ही 2 महिने कंटिन्यू अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे की तुम्ही तुमच्या वर्गातच नाही तर पूर्ण शाळेत तुम्ही टॉपर होणार आहात. आणि तुम्ही हे मनावर धरलं पाहिजे की मी हे करणारच आहे, मला हे करायचंच आहे. जर तुम्ही असा म्हणून अभ्यास केलात तर मग यामध्ये तुमचा खूप फायदा आहे. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही स्वतःला की तुम्ही स्वतःला दोष न देणे. म्हणजेच बघा काही काही मुलं काय करतात की मला काहीच येत नाही, मला काहीच येत नाही. हे तुम्ही असं अजिबात म्हणायचं नाही की मला काहीच येत नाही. तुम्ही असं म्हणलं पाहिजे की मला हे का जमणार नाही, मला हे जमेल. जर मी याचा सराव केला तर मला हे जमेल. म्हणजेच तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही आतून वाढवला पाहिजे. तुम्ही स्वतःला प्रेरणा दिली पाहिजे की का नाही जमणार. आपणही अभ्यास केला तर आपल्याला एक ना एक दिवस हे नक्कीच जमणार आहे. मग बघा जर तुमची मुलं त्या ठिकाणी असतील तर तुम्ही मुलांना अशी प्रेरणा दिली पाहिजे. तुम्ही एकमेकांची त्यांना उदाहरण देऊ नका की हा किती हुशार आहे बघ, ती किती हुशार आहे बघ, हा किती अभ्यास करतो, तो किती टॉपर आहे. तुम्ही असं न म्हणता तू खूप हुशार आहेस, तू हे करू शकतोस, तुला हे येऊ शकतं, तू हे करू शकतेस. जर तुम्ही आपल्या मुलांना असा सपोर्ट दिला, जर तुम्ही आपल्या मुलांना अशी प्रेरणा दिली, जर तुम्हाला असं मोटिवेशन दिलं तर तुमचं सुद्धा मूल एक ना एक दिवस टॉपर नक्कीच होणार आहे. पण काय काय पालक काय म्हणतात की तुला काही जमत नाही, तुला काही येत नाही, तू ढ आहेस, तुला अजिबात काही येत नाही, तू मंद आहेस. तर असं करून काय होणार आहे की मुलांची जी मानसिक स्थिती जी आहे तर ती ढासळणार आहे. तर आपण असं नसलं केलं पाहिजे. तर त्या मुलांना आपण टॉपर बनवण्यासाठी, त्या मुलांना आपण हुशार बनवण्यासाठी आपल्यालाही थोडं कष्ट घ्यावं लागेल. त्या मुलांचा आपण वारंवार सराव घेतला पाहिजे. त्यांचा कॉन्फिडन्स आपण वाढवला पाहिजे. आणि मगच काय होणार आहे की पुढे जाऊन आपली मुले हुशार होणार आहेत, त्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण होणार आहे, गोडी निर्माण होणार आहे. आता पुढचा पॉइंट बघा. तर बघा पुढचा जो पॉइंट आहे तर आपण असं नसलं म्हणलं पाहिजे की आता हे पुस्तक आपल्याला संपवायचं आहे, हा सिलेबस आपल्याला संपवायचा आहे. आपण असं न म्हणता मला नवीन काहीतरी शिकायचं आहे, नवीन काहीतरी शिकायचं आहे. बघा तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही स्वतःला म्हणलं पाहिजे की आता हे पुस्तक जे आहे ना हे मला पूर्ण करायचं आहे. तुम्ही असं न म्हणता यामधून मला नवीन नवीन काय शिकायला मिळेल, मला यातलं नवीन काय कन्सेप्ट शिकायला मिळेल. जर तुम्ही हे मनावर धरलं तर तुम्ही काय होणार आहात की टॉपर होणार आहात. बघा तुम्ही हे करून बघा स्वतः. तुम्ही आता काय म्हणाल की मला आता हे पुस्तक पूर्ण करायचंय बाबा, मला हे सगळं वाचून काढावं लागेल. फक्त वाचून काही होणार नाही, त्यामध्ये काय काय नवीन मला शिकायला मिळेल. जर तुम्ही ही आस लावून बसलात तर काय होणार आहे की तुम्हाला नवीनही काहीतरी शिकायला मिळेल आणि जे तुम्ही काय वाचलेलं आहे तर ते तुमच्या लक्षात कायमस्वरूपी राहणार आहे. तर अशा प्रकारे या मुलांचा आपण अभ्यास घेतला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही स्वतः सुद्धा अभ्यास केला पाहिजे की मला का नाही येत, मी का सर्वांच्या मागे आहे. बघा हे आपल्याला तोपर्यंत नाही कळत जोपर्यंत आपल्याला समज येत नाही. जवळजवळ आपल्याला 5वी 6वी 7वी पर्यंत आपल्याला काहीच कळत नाही. जेव्हा तुम्ही 8वी 9वी 10वीला जाल तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि मग तेव्हा आपण ठरवतो की मला हे का नाही जमणार, हे यांना जमतं तर मला हे का नाही जमणार. आणि बघा एक दिवस तुम्ही करून बघा, स्वतःशी तुम्ही ठाम राहा की आज मी हे करणारच आहे, आज मी हे केलंच पाहिजे, आज मला हे केलंच पाहिजे आणि मी हे करून दाखवणारच आहे. मी घरातल्या माझ्या मम्मी पप्पांना, माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या नातेवाईकांना सर्वांना मी हे करून दाखवणार. मी एक दिवस टॉपर बनून दाखवणार. मी हे आज करून दाखवणार आहे. हे का नाही होऊ शकत, हे नक्की होऊ शकतं. हे जर तुम्ही स्वप्न तुमच्या उराशी बाळगलं तर तुम्ही एक ना एक दिवस सक्सेस नक्कीच व्हाल. तुम्ही एक ना एक दिवस हुशार नक्कीच व्हाल. बघा आता जी मुलं अभ्यासामध्ये कमी आहेत तर त्या मुलांना आपण अशा प्रकारे हुशार बनवलं पाहिजे. त्यांना आपण वारंवार प्रेरणा दिली पाहिजे की तू हुशार आहेस, तू हे करू शकतोस, तू हे करू शकतोस. त्यांना आपण हे वारंवार सांगितलं पाहिजे. आणि मगच काय होणार आहे की त्या मुलांना खूप छान मोटिवेशन मिळणार आहे. ती मुले अभ्यासामध्ये टॉपर होणार आहेत, अभ्यास करू शकणार आहेत. ती मुले ज्यामध्ये मागे आहेत
तर त्याचा आपण जास्त अभ्यास वारंवार घेतला पाहिजे. जी मुले अभ्यासामध्ये कमी आहेत तर आपण शाळेत जाऊन प्रत्येक वेळी आपण शाळेत जाऊन त्या शिक्षकांना आपण सांगितलं पाहिजे की हे मुलांना आमच्या येत नाही, यामध्ये ती मागे आहेत आणि त्याकडे जरा तुम्ही लक्ष द्या. जर तुम्ही वारंवार असं केलं तर शाळेत पण लक्ष दिलं जाईल आणि मग काय होणार आहे, आपण घरीही लक्ष देऊ आणि मग मग काय होणार आहे की त्याला जे येत नाही ते सगळं त्याला यायला लागेल आणि स्वतःहून त्याची आवड वाढणार आहे, त्याची आवड निर्माण होणार आहे, त्याला अभिरुची निर्माण होणार आहे आणि मग एक ना एक दिवस आपलं सुद्धा मूल टॉपवर नक्कीच होणार आहे. तर बघा, जी मुले अभ्यासामध्ये मागे आहेत, कमी आहेत, तर त्या मुलांना आपण अशा प्रकारे पुढे नेलं पाहिजे, त्यांना टॉपवर बनवलं पाहिजे, त्यांना आपण फास्ट बनवलं पाहिजे. तर बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग छान राहा, मस्त राहा, आनंदात राहा आणि मेन म्हणजे अभ्यास करत राहा. खूप खूप अभ्यास करा, खूप खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा. चला तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.